Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. गेल्या 3-4 दिवसापासून बोर तालुक्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तमामा भरणे आज बोर तालुक्याच्या या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. ते आलेले असताना सुद्धा जोराच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसात ते या शेतीची पाहणी करतायत. शेतकऱ्यांशी संवाद साधतात. आपल्यासोबत दत्तमामा आहेत. मोठ्या प्रमाणावर गेल्या 3 दिवसात पाऊस पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तुम्ही पाहणी करताय. खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं राज्यामध्ये साधारणतः 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. राज्याचा जर विचार केला तर साधारणतः 3,05,000 एकराचं नुकसान त्या संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळं झालेलं आहे. त्यामध्ये फळबागा असतील, भाजीपाला असेल, बाजरी असेल, मका असेल, कलिंगड असेल, कांदा असेल, म्हणजे सगळेच मी सगळ्याची नाव घेत नाही. अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या पिकांचे पंचनामे, नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचा महसूल आणि कृषी विभागाने दिलेले आहेत. कृषी विभागाचे आमचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी या अवकाळीमुळं, गारपिटीमुळं ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामे ताबडतोब करून एक अहवाल हा आम्हाला शासनाला प्राप्त होतात. निश्चित प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना मी एवढंच आपल्या माध्यमातून आश्वासित करतो की शेवटी नुकसान तर आहे, शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, ह्याला आपल्या सगळ्याला सामोरच जावं लागेल. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये निश्चित प्रकारे शासन अशी शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे मदत करेल. लवकरात लवकर मदत होईल का? लवकरात लवकर अहवाल प्राप्त होतात, लवकरात लवकर शासन त्यांना मदत करेल. धन्यवाद. तर होते कृषी मंत्री. भर पावसात ते आता या संपूर्ण शेतीची पाहणी करतात. आपण पाहतोय कशा प्रकारे या पावसामुळं या संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे. अनेक या भागातल्या अशा प्रकारे शेतीचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. बेरोजगारांसह जोरदार वाऱ्याचा पाऊस पडतोय आणि त्यामुळे अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची पाहणी सध्या हे कृषी मंत्री करतायत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतात आणि अचानक भर पाऊस आल्याने अशा प्रकारे ते भर पावसात पाहणी करतायत, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतात आणि लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना करू असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, बोर, पुणे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.